सईबाई राणीसाहेबांच्या पोटी 14 मे 1657 रोजी संभाजीराजांचा या पुरंदरावर जन्म झाला। त्यानंतर जिजाऊ मासाहेबांनी त्यांचे पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली। घोडेस्वारी करणे, धनुर्विद्या करणे याबरोबरच त्यांना विद्याभ्यासातही त्यांना पारंगत करण्यात आलं। पुढे जाऊन लेखक, कवी म्हणून सुद्धा ते नावारूपाला आले। त्यावेळी संभाजी महाराजांचं वय अवघं 8 वर्ष होतं। त्याचवेळी त्यांना मुघलांची सप्तहजारी मनसबदारी स्वीकारावी लागली होती आणि औरंगजेबाच्या वाढदिवसाला त्यांना शिवरायांबरोबर जावं लागलं होतं। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, आज आहे 14 मे। याच दिवशी आपल्या शंभू छत्रपतींचा जन्म या पुरंदर किल्ल्यावरती झाला। सईबाई राणीसाहेबांच्या पोटी 14 मे 1657 रोजी संभाजीराजांचा या पुरंदरावर जन्म झाला। शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर त्यांनी पूर्ण स्वराज्याची सूत्र आपल्या हाती घेतली आणि सलग 9 वर्ष मुघल, सिद्धी, पोर्तुगीज, डच, इंग्रज या सगळ्यांना आपल्या तलवारीचं पाणी पाजायचं काम त्यांनी केलं। एका हातात तलवार आणि एका हातात लेखणी घेऊन या मराठ मातीतल्या तरुणांचं मन, मेंदू आणि मनगट बळकट करण्याचं काम हे छत्रपती संभाजी महाराजांनी केलं। या पुरंदर किल्ल्याला प्राचीनत्व पण खूप आहे। याचा सखोल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला तर साजरी करूया श्री शंभू जयंती। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या 368व्या जयंती निमित्त महाराष्ट्र शासन, पुरंदर प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड तर्फे भव्य सोहळ्याचे आयोजन किल्ले पुरंदर येथे करण्यात आले होते। पुरंदर किल्ल्यावर जन्म झाल्यानंतर अवघ्या 2 वर्षातच काळाने घाला घातला आणि मातोश्री सईबाई साहेब यांचं राजगडावर निधन झालं। त्यानंतर जिजाऊ मासाहेबांनी त्यांचे पालनपोषणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली। घोडेस्वारी करणे, धनुर्विद्या करणे याबरोबरच त्यांना विद्याभ्यासातही त्यांना पारंगत करण्यात आलं। पुढे जाऊन लेखक, कवी म्हणून सुद्धा ते नावारूपाला आले। शिवरायांच्या नंतर संभाजी महाराजांनी जेव्हा सूत्र हाती घेतली त्यावेळी त्यांची पत्नी येसुबाई साहेब यांच्या नावे कुलमुखत्यार पद दिलं आणि श्री सखी राज्ञी जयती असा शिक्का सुद्धा तयार करून घेतला होता।
आता आपल्या पाठीशी दिसतो मोरारबाजींचा पूर्णाकृती पुतळा. 1665 साली झालेला पुरंदरचा तह हा इतिहासात प्रसिद्ध आहे, जो मोरारबाजींच्या बलिदानानंतर करण्यात आला. त्यावेळी संभाजी महाराजांचं वय अवघं 8 वर्ष होतं. त्याचवेळी त्यांना मुघलांची सप्तहजारी मनसबदारी स्वीकारावी लागली होती आणि औरंगजेबाच्या वाढदिवसाला त्यांना शिवरायांबरोबर जावं लागलं होतं. आग्र्याहून सुटका झाल्यानंतरही सुरक्षेच्या कारणास्तव शंभूराजांना पाठीमागे ठेवण्यात आलं आणि महाराजांनी इकडे शंभूराजांचं अक्षरशः निधन झाल्याची बातमी तिथे सगळीकडे स्वराज्यात उठवली, जेणेकरून त्यांना कोणी पकडू नये. एवढ्या सगळ्या यातना, काळाने घातलेला घाला हे सगळं शंभूराजे सहन करत गेले. त्यांची वादळी कारकीर्द ही कायम आपल्या स्मरणात राहील. या ठिकाणी संभाजी महाराज राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मानकरी होते अभिनेते किरण माने, रवींद्र पोखरकर आणि प्रसिद्ध लेखक देवा झिंजाळ. पुरंदर प्रतिष्ठानतर्फे गडावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याबरोबरच अँब्युलन्स सेवा, गडावर आलेल्या शंभू भक्तांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था इथे करण्यात आली होती. मी आपल्या विचारधारेची प्रतारणा करणार नाही आणि शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांशी गद्दारी करणार नाही हे वचन देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. त्यांच्या विचाराने, सत्यशोधक विचाराने आपण घडलो ते महात्मा ज्योतिबा फुले. ज्यांनी बंधुत्वाचा संदेश दिला ते छत्रपती शाहू महाराज. मी ज्या घराण्याचा वारसा सांगतो ते महाराजा सयाजीराव गायकवाड, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, सगळ्यांना प्रथम वंदन करतो. पुरंदर तालुका आणि पुणे जिल्हा
चे कार्यकर्ते हा अप्रतिम कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतात। सध्या लष्कराच्या ताब्यात असलेल्या पुरंदर किल्ल्यावरील माची आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेल्या वाड्याच्या भिंतींची पुनर्बांधणी, संवर्धन आणि जतनाच्या अनुषंगाने लष्कराशी चर्चा करण्याचे आश्वासन हे सरकारचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी या ठिकाणी दिले। जगाच्या इतिहासात एकही युद्ध न हरणारे व स्वतःच्या बुद्धितेजाने वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ लिहिणारे तेजोमय प्रखर विद्वान पंडित छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरावा यासाठी किल्ल्यावर संभाजी महाराजांना साजेसं स्मारक लवकरच उभारले जाईल असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या ठिकाणी सांगितलं। इतिहासाच्या वाटेवर भेटत राहू। जय शंभूराजे।